Hello students, let's study the 13th chapter of science. Name of the 13th chapter is chemical change and chemical bond. Chemical change ज्याला आपण रासायनिक बदल मराठीमध्ये म्हणू आणि केमिकल बॉन्ड ज्याला आपण रासायनिक बंध म्हणू. ठीक आहे. तर सगळ्यात आधी जर आपण चेंजेसचे जर प्रकार पाहिले म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ चेंजेस याच्या जर मेथड्स पाहिल्या तर त्या प्रामुख्याने आपल्याला दोन दिसतील. एक तर फिजिकल चेंज आणि दुसरा केमिकल चेंज. आपण त्यामधला फरक पहिल्यांदा समजून घेऊ. फिजिकल चेंज कशाला म्हणायचं आणि केमिकल चेंज कशाला म्हणायचं हे आपण समजून घेऊ. म्हणजे ह्या प्रकरणाचे दोन भाग पडतात. त्यापैकी पहिला भाग आज आपण अभ्यासू केमिकल चेंज. आणि एकदा की आपल्याला केमिकल चेंज समजलं की मग आपल्याला पुढल्या भागामध्ये केमिकल बॉन्ड व्यवस्थित अभ्यासता येईल. तर आपण पाहतो की फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज म्हणजे काय. एखादा सबस्टन्स आहे, समजा आता आपण साधं वॉटर जर घेतलं, त्या वॉटरचं जर टेम्परेचर वाढवलं तर त्या वॉटरची काय होईल, स्टीम होईल, म्हणजे त्या पाण्याची वाफ होईल. या ठिकाणी नवीन पदार्थ तयार झालेले आहेत का, नाही. पाणी तेच आहे, वॉटरच आहे, H2O. स्टीम तयार झाल्यानंतर सुद्धा H2O तेच आहे. म्हणजे असे जे बदल असतात त्या बदलाला ज्यामध्ये नवीन सबस्टन्स तयार होत नाही अशा चेंजेसला फिजिकल चेंजेस म्हणायचं. आणि जर नवीन सबस्टन्स, ओरिजिनल सबस्टन्स पासून एखादा नवीनच सबस्टन्स तयार होऊन जात असेल की ज्याच्या प्रॉपर्टीजही वेगवेगळ्या आणि त्याचं कंपोजिशन जे आहे, मॉलिक्युलर स्ट्रक्चर वगैरे जे आहे ते सुद्धा वेगळं, असं जर होत असेल तर त्याला केमिकल चेंज म्हटलं जातं. मग आता इथे फिजिकल चेंज सुरुवातीला पाहू आपण. म्हणजे ज्याला आपण भौतिक बदल म्हणू. कशाला म्हणायचं की अ चेंज इन व्हिच नो न्यू सबस्टन्स फॉर्म. साध्या भाषेमध्ये एक असा सबस्टन्स, ओरिजिनल सबस्टन्स की ज्यापासून नवीन सबस्टन्स तयार होत नाही. तो जो सबस्टन्स आहे तो जसाच्या तसा सबस्टन्स आपल्याला पुन्हा मिळतो. कुठल्याही प्रॉपर्टीज बदलत नाही किंवा कुठलेही जे कंपोजिशन आहे, कुठलेही मॉलिक्युलर जे स्ट्रक्चर आहे ते बदलत नाही. अशा बदलाला आपण फिजिकल चेंज म्हणतो. मग आता त्याची उदाहरणं जर पाहिलं तर मेल्टिंग ऑफ आईस. बर्फ आहे आणि बर्फाचं पाणी होणं, म्हणजे बर्फाला जर आपण वितळवलं तर त्या बर्फाचं काय होतं, पाणी होतं. तर इथे कुठलाही नवीन सबस्टन्स तयार झालेला नाहीये. बर्फ म्हणजे ही H2O आहे आणि त्यापासून तयार झालेलं पाणी म्हणजे सुद्धा H2Oच आहे. आणि म्हणून कुठलाही नवीन पदार्थ तयार झालेला नाही आणि कुठलंही कंपोजिशन मॅटरचं बदललेलं नाहीये. त्यामुळं मेल्टिंग ऑफ आईस, बर्फ वितळणे, हे फिजिकल चेंजचं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे बॉइलिंग ऑफ वॉटर, पाण्याला उकळणे, वॉटर पासून स्टीम तयार होणे. इथे सुद्धा नवीन कुठलाही पदार्थ वगैरे तयार झालेला नाहीये, कुठलेही कंपोजिशन चेंज झालेलं नाहीये. त्यामुळं हे सुद्धा काय आहे, फिजिकल चेंजेस आहेत. डिसॉल्युशन ऑफ सॉल्ट इन वॉटर. पाण्यामध्ये मीठ जर आपण टाकलं तर आपल्याला ते पाणी आणि मीठ पुन्हा वेगळं करता येतं. बरोबर आहे. जर आपण त्या पाण्याला हीट दिली तर त्या पाणी निघून जाईल, त्याची स्टीम तयार होईल आणि मीठ पुन्हा अधिक आपल्याला जसंच्या तसं मिळतं. म्हणजे इथे सुद्धा फक्त ते मिक्सचर झालं, वॉटर आणि सॉल्ट याचं मिक्सचर झालं. नवीन कुठलाही पदार्थ तयार झालेला नाहीये, नवीन कुठला कंपाऊंड तयार झालेला नाहीये. इथे काय होतं, ते फक्त होमोजिनियस मिक्सचर जे आपण आधी शिकलेलो आहोत ते होतं. म्हणून हा सुद्धा कोणता चेंज झाला, फिजिकल चेंज झाला. मात्र केमिकल चेंज मध्ये ओरिजिनल सबस्टन्स पासून न्यू सबस्टन्स तयार होतो आणि ओरिजिनल सबस्टन्सच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या आणि नव्यानं तयार झालेल्या न्यू सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज ह्या वेगवेगळ्या असतात. कंपोजिशन
सबस्टन्स मॉलिक्युलर स्ट्रक्चर वगैरे ते ओरिजिनल सबस्टन्स वेगळं असतं आणि नव्यानं तयार झालेल्याचं सुद्धा वेगळं असतं. असा जिथे बदल होतो, द चेंज इन व्हिच न्यू सबस्टन्स the change in which original substance converted into new substance with different properties and different composition is called as chemical change. म्हणजे a change in which original substance converted into new substance with different composition and properties is called chemical change. आता त्याची उदाहरणं पाहू. रायपनिंग ऑफ द मँगो. रायपनिंग म्हणजे पिकणे. आंबा पिकणे. आपल्याला माहिती आहे कच्चा आंबा आहे म्हणजे कैरी आहेत, रॉ मँगो आहेत. त्यापासून जर रायपन मँगो तयार होत असेल तर रॉ मँगो आणि रायपन मँगो जरी तो मँगो असला तरी लक्षात घ्या की रॉ मँगो मधचं जे कंपोजिशन आहे ते आणि रायपन मँगोचं कंपोजिशन हे पूर्ण बदललेलं असतं. आत केमिकल रिएक्शन झालेले असते, केमिकल चेंजेस झालेले असतात. म्हणून तो कच्चा आंबा आपल्याला आंबट आंबा हा गोड लागायला लागतो आणि पुन्हा त्या गोड आंब्यापासून मग आपल्याला आंबट आंबा मिळवता येत नाही. इरिव्हर्सिबल असतं. अशा चेंजेसला केमिकल चेंजेस म्हटलं जातं. दुसरा आहे रायपनिंग ऑफ बनानास. हिरवा जर समजा केळं असेल तर त्या हिरव्या केळापासून पिवळं केळं जर तयार होत असेल तर इथे सुद्धा केमिकल चेंज झालेले आहे, कलरही बदललेला आहे. जर कच्चा आपण केळं खाल्लं तर त्याची चव वेगळीच लागेल आणि पिकलेल्या केळ्याची चव वेगळीच लागेल. कलरही बदलतो, टेस्टही बदलते, बरोबर आहे. आणि याचाच अर्थ तिथे चेंजेस कोणते होतात? केमिकल चेंजेस होतात. आणि त्या पिकलेल्या केळापासून मग कच्चं केळ आपल्याला मिळू शकत नाही. तिसरा आहे फ्रॅग्रन्स ऑफ द रायपनिंग फ्रूट. एखादं पिकलेलं फळ आहे त्याला एक विशिष्ट सुगंध येतो, बरोबर आहे की नाही. साधं आंब्याचं जरी उदाहरण घेतलं, कच्च्या आंब्याला आपल्याला फ्रॅग्रन्स नसतो. फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंध नसतो किंवा असलाही तर तो वेगळा असतो. मात्र पिकलेल्या आंब्याचा सुगंध हा वेगळाच असतो. आपल्याला माहिती आहे की जे गावरानी आंबे आपल्या घरामध्ये समजा आणलेले असतील तर ते आंबे काही दिवसासाठी पिकवण्यासाठी त्या नारळाचं जे पोतं असतं त्या पोत्यामध्ये ठेवले जातात आणि काही दिवसानंतर जेव्हा आपण ते उघडून पाहतो तर आपल्याला अगदी सुगंध येतो. तर तिथे सुद्धा केमिकल चेंज झालेले असतात. तिथे सुद्धा केमिकल चेंज झालेले असतात. ते टेम्पररी चेंज नसतात, तो परमनंट चेंज असतो. ठीक आहे. त्यानंतर डार्कनिंग ऑफ द कट पोटॅटो. जर आपण एखादा आलू कापला, ठीक आहे, आणि तसाच तो पडला राहू दिला तर काही वेळानं त्याचा तो कापलेला जो भाग आहे तो काळा पडतो. म्हणजे तिथे केमिकल रिएक्शन झालेली असते, केमिकल चेंज झालेला असतो. बर्स्टिंग ऑफ द इन्फ्लेटेड बलून. फुगलेला जो बलून आहे तो बर्स्ट केला, फुटला, तर पुन्हा त्या फुटलेल्या बलून पासून ओरिजिनल बलून तयार होत नाही. म्हणजे हा सुद्धा केमिकल चेंज आहे. साऊंड ऑफ द बर्स्टिंग फायर क्रॅकर. फटाक्याचं फुटणं आणि त्यापासून आवाज येणं. आधी जेव्हा फटाका असतो ओरिजिनल जो आपण आणतो त्याचा तो फटाका वेगळा असतो, ठीक आहे, आणि फुटल्यानंतर त्यामध्ये केमिकल रिएक्शन झालेले असतात आणि त्यामुळे तो बर्स्ट होतो, साऊंड एक प्रोड्यूस होतो आणि त्यामध्ये केमिकल चेंज झाल्यामुळे आपल्याला त्याचा लाईट मध्ये सुद्धा कन्वर्ट झालेला दिसते. त्यानंतर फाऊल स्मेल फ्रॉम द स्पॉइल्ड फूड. आपल्या घरी जर खाद्यपदार्थ आहेत ते जर 1-2 दिवसापर्यंत तसेच पडून राहिले तर त्यापासून दुर्गंध येतो, ठीक आहे. तर तिथे सुद्धा केमिकल चेंज झालेला असतो. त्या दुर्गंधी फूड पासून आपल्याला अगदी चांगलं फूड मिळत नाही पुन्हा. तिथे सुद्धा केमिकल चेंज झालेला असतो. केमिकल चेंज हा परमनंट असतो, फिजिकल चेंज हा टेम्पररी असतो, असं सुद्धा आपण म्हणू शकतो. मग आता याची काही उदाहरणे पाहू. आणि हे जे केमिकल चेंज आहेत ह्या
केमिकल चेंजवर आधारित आपण काही एक्सपिरियन्स म्हणजे काही एक्सपेरिमेंट, इथे तर आपल्याला एक्सपेरिमेंट घेता येणार नाही, मात्र आपण ते व्यवस्थित समजून घेऊ. ठीक आहे. आणि त्यावरून वर्ड इक्वेशन कसं तयार केलं जातं, केमिकल इक्वेशन कसं तयार केलं जातं ते सुद्धा पाहू. पहिला प्रयोग आपण असं घेऊ, एक एखाद्या वाटीमध्ये आपण निंबू जे आहेत, ठीक आहे, लेमन, समजा लेमन आहे तसं म्हणा, लेमनला आपण कट करू आणि त्यानंतर त्याला अगदी पिळू, त्यामुळे आपल्याला काय मिळेल, लेमनचा ज्यूस मिळेल. ठीक आहे, लेमनचा ज्यूस मिळेल. आता एक काम करू आपण, एका स्पून मध्ये या वाटीमधला थोडा ज्यूस घेऊ आणि त्याची टेस्ट घेऊन पाहू. आपल्याला माहिती आहे टेस्ट कशी लागेल, अगदी सोअर टेस्ट, आंबट लागेल आपल्याला, बरोबर आहे की नाही. मग काय करू आपण, टेस्ट झाले त्यानंतर आता ह्या वाटीमध्ये जो असणारा ज्यूस आहे यामध्ये आपण बेकिंग सोडा टाकू. काय टाकू, बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा. तुम्ही पाहिलेला असतो, व्हाईट कलरचा असतो, अगदी स्लिपरी असतो, अगदी मऊ असतो, ठीक आहे, गुळगुळीत असतो. आणि हा जो खाण्याचा सोडा हा भज्यामध्ये वगैरे सुद्धा वापरला जातो, हे माहिती आहे तुम्हाला. जेव्हा आपण पहिल्यांदा टेस्ट घेतली तर ज्यूस जो आहे, लेमन ज्यूस जो आहे हा अतिशय सोर आपल्याला लागत होता. आता यामध्ये बेकिंग सोडा टाकला, थोडं ढवळलं, आपल्याला काही बदल दिसते. पुन्हा जर मग आता बेकिंग सोडा थोडा टाकायचा आपल्याला, अगदी पिंच म्हणजे चिमूटभरच टाकायचा आहे, खूप नाही टाकायचा आहे. तो बेकिंग सोडा थोडा टाकल्याबरोबर काय होईल, आता मात्र ती सोअर टेस्ट थोडी माइल्ड झालेली असेल, कमजोर पडलेली असेल, म्हणजे टेस्ट आता एवढा आंबट आपल्याला तो ज्यूस लागणार नाही. त्याचप्रमाणे बेकिंग सोडा टाकल्याबरोबर काय होईल, अगदी जर आपण हळूवारपणे ऐकण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला थोडा साऊंड सुद्धा ऐकायला येईल. हा प्रयोग तुम्ही घरी करू शकता. त्यानंतर आपल्याला बबल आलेले सुद्धा या लेमन ज्यूस वरती दिसेल. हा जो ज्यूस आहे त्यावरती बबल्स आलेले दिसतील. याचा अर्थ बबल येऊन राहिले, याचा अर्थ काहीतरी गॅस तयार होऊन राहिलेला आहे. म्हणजे काय बदल दिसले आपल्याला, एकतर बेकिंग सोडा टाकल्याबरोबर तो बेकिंग सोडा डिसअपियर झाला, त्याची टेस्ट सुद्धा बदलली त्या ज्यूसची, साऊंड सुद्धा ऐकायला येऊन राहिला, बरोबर आहे. हे बदल आपल्याला दिसून राहिले, याचा अर्थ टेस्ट सुद्धा बदलली, याचा अर्थ काहीतरी नवीन पदार्थ तयार झालेला आहे. जे ओरिजिनल जो लेमन ज्यूस होता तो आता तो राहिलेला नाहीये, तिथे नवीन काहीतरी पदार्थ तयार झालेला आहे. याचा अर्थ तिथे केमिकल चेंज झालेला आहे, परमनंट चेंज झालेला आहे, हे आपल्याला लक्षात येईल. मग आता त्याचंच आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. सिंपल आहे. मग आता आपण काय केलेलं होतं, लेमन पासून हा लेमन ज्यूस घेतलेला आहे. आता लेमन ज्यूस मध्ये कोणतं ऍसिड असतं, सायट्रिक ऍसिड असतं. ठीक आहे, सायट्रिक ऍसिड मध्ये काय टाकलं आपण, बेकिंग सोडा टाकला. ठीक आहे, म्हणून आपण इथे बघा काय लिहिलंय, सायट्रिक ऍसिड, त्यामध्ये थोडा टाकला बेकिंग सोडा. सायट्रिक ऍसिड आणि बेकिंग सोडा, त्यामध्ये सायट्रिक ऍसिड हे असं म्हणू आपण, हा ओरिजिनल सबस्टन्स आहे, त्यामध्ये थोडा बेकिंग सोडा टाकला. आणि नंतर आपल्याला काय मिळालं, सोडियम सायट्रेट नावाचा सबस्टन्स मिळाला, जे टेस्ट चेंज झालेली दिसते आपल्याला, किंवा अगदी आंबट चव पूर्ण नष्ट झालेली जे दिसते, तर तिथे काय तयार झालेलं आहे, सोडियम सायट्रेट आता याच्यामध्ये तयार झालेले आहेत. आणि जो बबल आपल्याला येताना यावरती जे बबल दिसतात, जे बुडबुडे दिसतात त्या ज्यूस मध्ये, तर त्यामधून कार्बन डायऑक्साइड नावाचा गॅस सुद्धा रिलीज झाला. म्हणजे
सायट्रिक ऍसिड पासून सोडियम सायट्रेट तयार झाला. ओरिजिनल सबस्टन्स सायट्रिक ऍसिड होता, त्यापासून सोडियम सायट्रेट हा न्यू सबस्टन्स तयार झाला. सायट्रिक ऍसिडची टेस्ट ही सोअर होती, अगदी आंबट टेस्ट होती. सोडियम सायट्रेटची टेस्ट आता अगदी डिमिनिश झालेली आहे किंवा अगदी टेस्ट माइल्ड झालेली आहे, एकदम कमजोर पडलेली आहे. बबल्स सुद्धा आपल्याला येताना दिसत आहेत त्यामध्ये. ठीक आहे. बेकिंग सोडा पूर्णपणे डिसअपियर झालेला आहे, नाहीसा झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ नवीन सबस्टन्स तयार झालेला आहे, इथे केमिकल चेंज झालेला आहे असं म्हटलं जातं. तर जे ओरिजिनल सबस्टन्सेस आहेत ते ओरिजिनल सबस्टन्स हे राईट साइडला आपला लेफ्ट साइडला लिहिले जातात आणि नवीन तयार होणारे जे सबस्टन्स आहेत ते राईट साइडला लिहिले जातात. लेफ्ट साइडला ओरिजिनल सबस्टन्स आणि राईट साइडला न्यूली फॉर्म सबस्टन्स, यांच्यामध्ये एरो दिलेला असतो. हा एरो आहे आणि एरोचं जे हेड जे आहे, एरोचं जे हेड म्हणजे हे जे टोक आहे, हे टोक कोणत्या दिशेला असतं? ज्या दिशेला नवीन सबस्टन्स तयार होतो त्या दिशेला असतो. लक्षात घ्या. यावरून आपल्याला ह्या एरो वरून डायरेक्शन ऑफ रिएक्शन लक्षात येते. रिएक्शनची काय डायरेक्शन आहे ते लक्षात येते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जे लेफ्ट साइडला लिहिलेले ओरिजिनल सबस्टन्स आहेत याला रिएक्टंट्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रिएक्टंट्स. आणि जे नव्याने तयार होणारे जे सबस्टन्स आहेत त्यांना प्रॉडक्ट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? प्रॉडक्ट म्हटलं जातं. आता हे जे सगळं लिहिलेलं आहे आपण, हे वर्ड मध्ये लिहिलेलं दिसतंय. कुठेतरी फॉर्म्युले वगैरे दिसतायत का आपल्याला? नाही, वर्ड मध्ये दिसतायत. याचा अर्थ याला आपण वर्ड इक्वेशन म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? वर्ड इक्वेशन. आता प्रत्येक सबस्टन्सचे फॉर्म्युले लिहायचे. ठीक आहे, प्रत्येकाचे फॉर्म्युले लिहायचे आणि त्यापासून काय तयार होतं? केमिकल इक्वेशन तयार होतं. भलेही ते जे इक्वेशन आहे ते इक्वेशन बॅलन्स नाही. ह्या एरोच्या लेफ्ट हँड साइडला आणि एरोच्या राईट हँड साइडला जर आपण ऍटम्स मोजले तर ते कमी जास्त असतील, मात्र इक्वेशन तयार झालेलं आहे त्याला आपण अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन म्हणू. आपल्याला इक्वेशनचं बॅलन्सिंग करणं हे यावर्षी नाही आहे, मात्र केमिकल इक्वेशन आपल्याला वर्ड इक्वेशन वरून करता यायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला केमिकल फॉर्म्युले माहिती असायला पाहिजे. जसं सायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे? C6H8O7. बेकिंग सोडा प्लस बेकिंग सोडाचा फॉर्म्युला आहे NaHCO3, ज्याला आपण सोडियम बायकार्बोनेट असं सुद्धा म्हणू शकतो. सोडियम सायट्रेट तयार झालेला आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे? C6H5O7Na3. आणि कार्बन डायऑक्साइडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, CO2. हे झालं केमिकल इक्वेशन. तर यामध्ये रिएक्टंट्स कोणते, प्रॉडक्ट्स कोणते, लेफ्ट हँड साइडला काय लिहायचं, राईट हँड साइडला काय लिहायचं, डायरेक्शन कुठे दाखवायची, हे माझ्या मते आता तुम्हाला समजलेलं असेल. इक्वेशन तुम्हाला लक्षात आलेलं असेल. हे वरचं वर्ड इक्वेशन आणि हे खालचं केमिकल इक्वेशन. आता असेच अजून काही उदाहरणं आपण पाहू. जसं रेस्पिरेशन, श्वसन जे आपण करत असतो. श्वसनामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण काय घेत असतो? ऑक्सिजन घेतो आणि जेव्हा एक्सेल करतो त्यावेळेस आपण कार्बन डायऑक्साइड रिलीज करतो. डीपली जर पाहिलं तर रेस्पिरेशन मध्ये काय होते, तर आपल्याला माहिती आहे की आपण नाकावाटे जी एअर घेतो ती आपल्या लंग्स मध्ये जाते. लंग्स मध्ये अल्व्हिओलाई असतात, शिकलेलो आहोत आपण, बरोबर आहे. त्या अल्व्हिओलाई मध्ये एअर मधला ऑक्सिजन हा रक्तावाटे
वाटे ऍब्सॉर्ब केला जातो, म्हणजे ब्लड ऍब्सॉर्ब करतो. आणि हा ऑक्सिजन मग ब्लड मध्ये असणारे जे आरबीसीज असतात, त्या आरबीसीज मधला जो हिमोग्लोबिन आहे, तो हिमोग्लोबिन तो ऑक्सिजन घेऊन जातो बॉडीच्या सेल पर्यंत, बॉडीच्या प्रत्येक सेल पर्यंत. आणि मग हा ऑक्सिजन ऍटम जो आहे किंवा ऑक्सिजन मॉलिक्यूल जो आहे हा त्या सेलने घेतला, शरीरामधल्या एखाद्या पेशीने घेतला की त्या सेलमध्ये पुन्हा काय असतं, ग्लुकोज मॉलिक्यूल सुद्धा असतात. आपल्या डायजेशन सिस्टीम मधून जे आपण अन्न जेवतो तर त्यामधून जे अन्न खातो ते खाल्लेल्या अन्नाचं ग्लुकोज तयार होतं आणि ते ग्लुकोजचे मॉलिक्यूल सुद्धा सेल पर्यंत पोहोचवले जातात. म्हणजे सेलमध्ये डायजेशन मधून काय येतं, ग्लुकोज, आणि रेस्पिरेशन मधून काय येतं, ऑक्सिजन येतं. हा ग्लुकोज आणि ऑक्सिजन याची रिएक्शन होते. कशाचं, आता इथे लिहितो मी वर्ड इक्वेशन. ग्लुकोज सेल मध्ये होते लक्षात घ्या, आणि ऑक्सिजन यांचं रिएक्शन होते, म्हणजे यांचं कॉम्बिनेशन होतं. ठीक आहे. आणि यापासून काय तयार होतं, यापासून तयार होतं ग्लुकोज आणि ऑक्सिजन पासून इथे कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर तयार होतं. आणि म्हणून जेव्हा आपण घेत असताना तर ऑक्सिजन घेतो, अन्नावाटे ग्लुकोज घेतो, मात्र जेव्हा आपण रिलीज करतो त्यावेळेस कार्बन डायऑक्साइड सोडतो आणि वॉटर जे आहे ते म्हणजे ओलसरपणा आपल्या नाकामधून सुद्धा येतो. ठीक आहे. अगदी स्टीमच्या फॉर्म मध्ये एअर मॉलिक्यूल आपला वॉटर मॉलिक्यूल सुद्धा बाहेर पडत असतात. तर ही रेस्पिरेशनची रिएक्शन झाली. डीपली जर आपण सेल मध्ये पाहिलं तर आता ग्लुकोज प्लस ऑक्सिजन हे रिएक्टंट्स झाले, ओरिजिनल सबस्टन्स झाले, आणि यापासून तयार झालं कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर, हे न्यू सबस्टन्स झाले. याला आपण रिएक्टंट्स म्हणतो आणि याला आपण प्रॉडक्ट म्हणतो. आता हे वर्ड इक्वेशन झालं. तुम्हाला आता केमिकल इक्वेशन तयार करायचं आहे, त्यासाठी प्रत्येकाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित पाहिजे. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6 प्लस ऑक्सिजन म्हणजे होतं O2, आणि यापासून आता कार्बन डायऑक्साइड तयार होतं. मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे CO2, आणि वॉटर आहे, वॉटरचा फॉर्म्युला सुद्धा माहिती आहे H2. हे झालं केमिकल इक्वेशन. ते बॅलन्स नाही आहे, मात्र इनबॅलन्स इक्वेशनच आपल्याला तयार करून दाखवायचं आहे, जे आपण या ठिकाणी तयार केलं. अशाच पद्धतीने समजा मेकिंग ऑफ लाईम वॉटर मिल्की. लाईम वॉटर कॅल्शियम हायड्रॉक्साइड, चुन्याची निवडी त्याला म्हटलं जातं. ती आपण असं म्हणू की ट्रान्सपरंट असल्यासारखी ती निवडी असते लाईम वॉटर. ठीक आहे. आणि आता लाईम वॉटर म्हणजे लिंबाचं पाणी नाही आहे, लाईम वॉटर चुन्याची निवडी. ह्या लाईम वॉटर जर आपण घेतलं एखाद्या वाटीमध्ये वगैरे किंवा कशामध्ये, आणि एक ट्यूब घेतली, म्हणजे जे ट्रे जे असते ना, स्ट्रॉ ज्याला आपण म्हणतो, ती घेतली आणि त्यामध्ये जर आपण फूंक मारली तर आपल्या तोंडातून काय जाईल, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड हा गॅस जाईल. लाईम वॉटर मध्ये कार्बन डायऑक्साइड जर मिक्स झाला तर ते मिल्की बनतं, दुधी कलरचं होतं. आणि पुन्हा जर आपण त्यामध्ये कार्बन डायऑक्साइड आपल्या तोंडाच्या वाटे जर सोडत राहिलो तर त्यानंतर त्यापासून एक सबस्टन्स बनतो, आणि तो सबस्टन्स खाली प्रिसिपिटेट होतो, म्हणजे त्या याच्यामध्ये खाली तळाशी जमा होतो. तर नेमकी ती रिएक्शन कशी आहे ते जरा पाहू. लाईम वॉटर घेऊ. लाईम वॉटर म्हणजे आपल्याला माहिती आहे कॅल्शियम हायड्रॉक्साइड, कॅल्शियम हायड्रॉक्साइड. ठीक आहे. मी लाईम वॉटरच लिहितो, लाईम वॉटर. त्यामध्ये आपण
फुंकीच्या वाटे कार्बन डायऑक्साईड जर सोडला म्हणजे कार्बन डायऑक्साईड, तर यापासून कॅल्शियम कार्बोनेट तयार होतो. कॅल्शियम कार्बोनेट जो व्हाईट कलरचा असतो आणि इनसोल्युबल असतो, म्हणजे तो पाण्यामध्ये सोल्युबल होत नाही. ठीक आहे, हे आपल्याला या ठिकाणी मिळतं. मग आता ही रिएक्शन जी आहे, ही रिएक्शन आपल्याला मिळाली. आता केमिकल इक्वेशन तयार करू. लाईम वॉटरचा फॉर्म्युला आहे CaOH बाय 2 असं लिहिलं जातं, प्लस कार्बन डायऑक्साईड आणि यापासून तयार होतं कॅल्शियम कार्बोनेट जे CaCO3 आणि वॉटर मॉलिक्यूल सुद्धा तयार होतं, म्हणजे प्लस आपण H2O असं. या पद्धतीने वर्ड इक्वेशन आणि केमिकल इक्वेशन आपण लिहिलं. नंतर एक एक्झाम्पल पाहू फोटोसिंथेसिसचं. फोटोसिंथेसिस आपल्याला माहिती आहे कुठे होतं, अगदी ग्रीन प्लांट मधल्या लीव्हज मध्ये होतं. त्यामध्ये क्लोरोफिल असतं आणि त्या ठिकाणी त्या क्लोरोफिल मुळे खऱ्या अर्थानं जे सनलाइट असतो त्या सनलाइट ट्रॅप केला जातो आणि ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतो, प्रकाश संश्लेषण होतं. तर फोटोसिंथेसिस मध्ये नेमकं काय होतं, तर फोटोसिंथेसिस मध्ये कार्बन डायऑक्साईड एअर मधला कार्बन डायऑक्साईड प्लांट घेतो, प्लस वॉटर मॉलिक्यूल रूटच्या साहाय्याने झाड घेतात. ठीक आहे, वॉटर आणि सनलाइटच्या प्रेझेंट मध्ये आणि ते प्रामुख्याने ग्रीन प्लांट मध्ये. हे फक्त कुठं होतं रिएक्शन, ग्रीन प्लांट मध्ये होतं, कोणत्या ॲनिमल मध्ये वगैरे होत नाही. ठीक आहे, यापासून काय तयार होतं, ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतं. आणि आपल्याला माहिती आहे की ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतं आणि ऑक्सिजन सुद्धा झाड काय करतो, रिलीज करतो, म्हणून ऑक्सिजन मॉलिक्यूल सुद्धा बाहेर येतो. आता हे झालं वर्ड इक्वेशन. केमिकल इक्वेशन तयार करायचं आहे. आपल्याला माहिती आहे कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CO2 प्लस H2O. पुन्हा काय मिळेल आपल्याला, इथे आपण सनलाइट आणि ग्रीन प्लांट लिहून घेऊ. ग्रीन प्लांट काय मिळेल आपल्याला, ग्लुकोज मॉलिक्यूल मिळतो. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6 प्लस ऑक्सिजन O2. आता एक गोष्ट तुम्हाला इथे लक्षात येईल, जी फोटोसिंथेसिसची रिएक्शन आहे अगदी याच्याच उलटी रिएक्शन ही रेस्पिरेशनची आहे. इथे जे रिएक्टंट मध्ये आहे इथेच ते प्रॉडक्ट मध्ये आहे आणि इथे जे प्रॉडक्ट मध्ये आहे ते इथे रिएक्टंट मध्ये दिसेल. तुम्ही बारकाईने नंतर अभ्यासात आहे. त्यानंतरचं एक्झाम्पल पाहू आपण, कंबशन ऑफ फ्युएल. कुठले जरी इंधन घेतलं, मग ते वूड असो, लाकूड असो, गॅस असो आपल्या घरचा, पेट्रोल असो, केरोसिन असो, कोळसा असो, यामध्ये काय होतं, यामध्ये कार्बन असतो. ह्या कार्बनची रिएक्शन एअर मधल्या ऑक्सिजन सोबत होते आणि तो कार्बन जो आहे हा म्हणजे तो कार्बन जळतो आणि कार्बन डायऑक्साईड गॅस हा रिलीज होतो. कुठले, मग ते तुम्ही लाकडाला पेटवा, कोळशाला पेटवा, आपल्या घरचा कुकिंग गॅस असो, ठीक आहे, किंवा पेट्रोल, डिझेल, केरोसिन काही असो, रिएक्शन एकसारखी होते. त्यामधला जो कार्बन आहे त्या कार्बनची रिएक्शन ही ऑक्सिजन सोबत होते आणि त्यापासून कार्बन डायऑक्साईड रिलीज होते. हे आपण वर्ड इक्वेशन केलेलं आहे. आता आपण केमिकल इक्वेशन कसं लिहायचं, कार्बन म्हणजे C प्लस ऑक्सिजन म्हणजे O2
आणि यापासून तयार झाला कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2. सिंपल. ही रिएक्शन कुठल्याही फ्युएल मध्ये होते, वूड असो, कोल असो, पेट्रोल असो, कुकिंग गॅस असो. ठीक आहे. त्यानंतर हे लिहिल्यानंतर आपण पुन्हा दोन एक्झाम्पल इथे पाहू. क्लिनिंग ऑफ द शहाबाद टाईल. शहाबाद फरशी तुम्हाला माहिती आहे. ह्या फरशीला जर साफ करायचं असलं तर त्यावरती हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं जातं. ते व्हाईट कॅप वगैरे तुम्ही पाहिलेलं असेल, ते एक डबकी मिळते 1 लिटरची 2 लिटरची. ठीक आहे, व्हाईट कॅप म्हणून. ते हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं, लक्षात घ्या. त्यावरती लिहिलं असतं HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. ते जर समजा तुम्ही या फरशांवरती टाकलं, शहाबाद टाईल वगैरे, तर त्या टाईल्स ह्या क्लीन होतात. बरोबर आहे. नेमकं काय होतं तर त्या शहाबाद टाईल जे आहेत त्याची जी वरची लेअर आहे ती बनलेली असते कॅल्शियम कार्बोनेट पासून. कशापासून बनलेली असते? कॅल्शियम कार्बोनेट. आणि त्यामध्ये जर आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड जर टाकलं तर मी इथे लिहितो कॅल्शियम कार्बोनेट. त्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड जर टाकलं तर आपल्याला माहिती आहे की कॅल्शियम कार्बोनेट मध्ये जर हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं तर त्यापासून कॅल्शियम क्लोराइड तयार होतं. कॅल्शियम क्लोराइड तयार होतं आणि कॅल्शियम क्लोराइड हे सोल्युबल इन वॉटर आहे. त्यामुळे पाण्यामध्ये ते काय होऊन जातं? सोल्युबल होऊन जातं. त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साइड जो आहे हा गॅस सुद्धा रिलीज होतो. आपल्याला माहिती आहे स्पष्ट आहे. ठीक आहे. कार्बन डायऑक्साइड हा गॅस सुद्धा निघतो आणि हा गॅस कार्बन डायऑक्साइड गॅस हा एअर मध्ये मिक्स होऊन जातो आणि पुन्हा वॉटर मॉलिक्यूल सुद्धा तयार होतात आणि ते पाण्यामध्ये पुन्हा ते सुद्धा मिक्स होऊन जातात. ठीक आहे. आणि या पद्धतीने त्या शहाबाद टाईलवरती जर हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं तर हे सोल्युबल असतं, हे एअर मध्ये मिक्स होतं आणि हे पाण्यामध्येच मिक्स होऊन जातं. आणि त्यामुळे आपल्याला ती शहाबाद टाईल जी आहे ती ही हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकल्याबरोबर क्लीन झालेली दिसते. ठीक आहे. मग आता याचं वर्ड इक्वेशन लिहिलं आपण. आता केमिकल इक्वेशन लिहू. कॅल्शियम कार्बोनेटचा केमिकल फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे CaCO3 प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे HCl, हायड्रोजन क्लोराइड. ठीक आहे. आणि कॅल्शियम क्लोराइड मिळतं CaCl2 प्लस कार्बन डायऑक्साइड CO2 प्लस वॉटर H2O. हे झालं केमिकल इक्वेशन. त्यानंतर आहे सॉफ्टनिंग ऑफ द हार्ड वॉटर. तुम्हाला माहिती आहे की हार्ड वॉटर जर समजा विहिरीमधलं पाणी आहे त्यामध्ये बरेच क्षार असतात, सोल्युबल क्षार असतात. पाण्यामध्ये ते पूर्णपणे सोल्युबल झालेले असतात, पूर्णपणे विरघळलेले असतात, मात्र ते साल्ट असतात. आणि तसं जर आपण विहिरीमधलं किंवा ट्यूबवेल मधलं जर आपण पाणी पिलं तर ते आपल्याला चवीला सुद्धा थोडंसं वेगळं लागतं. बरोबर आहे. कारण ते हार्ड असतं. हार्ड वॉटर मध्ये एकदम फेस सुद्धा तयार होत नाही. ठीक आहे. मग आता ह्या हार्ड वॉटरला सॉफ्ट करायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल? त्या हार्ड वॉटर मध्ये असणारं जे साल्ट आहे, सोल्युबल साल्ट जे आहे त्या साल्ट आपल्याला काढून टाकावं लागेल. तेव्हा पुढे ते पाणी सॉफ्ट बनेल. ठीक आहे. तर त्या वॉटर मध्ये असे कोणते साल्ट असतात? तर त्यामध्ये असतं कॅल्शियम क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड, म्हणजे क्लोराइड साल्ट झाले. ठीक आहे. कॅल्शियम क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड, ज्याला असं म्हटलं जातं क्लोराइड साल्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. त्याचप्रमाणे कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, ज्याला म्हटलं जातं सल्फेट साल्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम.
हे चारही जे मी साल्टचे नाव घेतले हे सगळे पाण्यामध्ये सोल्युबल असतात. आता हे पाण्यामध्ये सोल्युबल असणारे साल्टला पाण्यामधून वेगळं करायचं आहे तर काय करावं लागेल? बरोबर आहे की नाही? तर त्यामध्ये वॉशिंग सोडा जर आपण टाकला, सोडियम कार्बोनेट जर आपण टाकला, सोडियम बायकार्बोनेट नाही ना, सोडियम बायकार्बोनेट नाही, बेकिंग सोडा नाही, वॉशिंग सोडा टाकायचा आहे. वॉशिंग सोडा जर टाकला तर त्या पाण्यामध्ये असणारे जे साल्ट आहे ते त्या वॉशिंग सोडा सोबत रिएक्ट होतात आणि इनसोल्युबल होऊन जातात. सोल्युबल असणारे साल्ट हे आता इनसोल्युबल दिसायला लागतात आणि मग ते पाण्यामधून आपल्याला सहज वेगळे करता येतात. ती रिएक्शन जर आपण पाहू, समजा आता हे जे चार मी साल्टचे जे नाव घेतले, कॅल्शियम क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, त्यापैकी एक कुठलं तरी सॉल्ट घेऊ आपण कॅल्शियम क्लोराइड, जे पाण्यामध्ये सोल्युबल असतं. कॅल्शियम क्लोराइड, त्यामध्ये टाकू आपण वॉशिंग सोडा, ज्यामुळे सॉफ्टनिंग होईल. मग काय होतं तर इनसोल्युबल कॅल्शियम कार्बोनेट तयार होईल. कॅल्शियम कार्बोनेट तयार होईल आणि सोडियम कॅल्शियम क्लोराइड तयार होईल. इथे आपल्याला दिलेले आहे कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराइड. कॅल्शियम कार्बोनेट तयार होईल आणि सोडियम क्लोराइड हे तयार होईल. मग आता पहा याचं केमिकल इक्वेशन तयार होतं. कॅल्शियम क्लोराइड CaCl2 प्लस वॉशिंग सोडाचा फॉर्म्युला आहे Na2CO3. हे फॉर्म्युला तुम्हाला यायला पाहिजे. बेकिंग सोडाचा फॉर्म्युला आहे NaHCO3. वॉशिंग सोडा मध्ये चा फॉर्म्युला आहे Na2CO3 आणि यापासून तयार होतं कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3, जे आपल्याला माहिती आहे इनसोल्युबल असतं, आणि सोडियम क्लोराइड NaCl. अशा पद्धतीने आपल्याला याचं सुद्धा केमिकल इक्वेशन मिळते. आता जर समजा दुसरा जर साल्ट घेतला, मॅग्नेशियम क्लोराइड घेतला, तो सुद्धा सोल्युबल असतो. मग मॅग्नेशियम क्लोराइड मध्ये सुद्धा वॉशिंग सोडा जर टाकला तर काय मिळेल? इथे आपल्याला मिळेल इथे आपल्याला मिळेल मॅग्नेशियम क्लोराइड घेतलं MgCl2, तर आणि त्यामध्ये सोडियम वॉशिंग सोडा जर टाकला तर आपल्याला इथे पुन्हा कॅल्शियम कार्बोनेटच मिळेल आणि इथे मॅग्नेशियम क्लोराइड मिळेल. अशा पद्धतीने जर साल्ट कोणतेही असले यामध्ये त्याला इनसोल्युबल करण्याचं काम हा वॉशिंग सोडा करतो आणि ते सोल्युबल साल्ट आता इनसोल्युबल जर झाले तर ते त्या पाण्यामधून वेगळे होऊन जातात. ठीक आहे, पाण्यामधून वेगळे झाले तर ते हार्ड वॉटर कसं होतं? सॉफ्ट होतं. अशा पद्धतीने हे आपण केमिकल चेंजेस पाहिले. काही नॅचरल केमिकल चेंजेस आहेत, जसं रेस्पिरेशन, फोटोसिंथेसिस, हे नॅचरली होणारे चेंजेस आहेत. आणि लाईम वॉटर मिल्की बनवणं किंवा हे जे आपण पाहिलं सायट्रिक ऍसिड, बेकिंग सोडा, हे प्रामुख्याने हा कन्सेप्ट कोल्ड ड्रिंक तयार करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. तर हे मॅनमेड चेंजेस आहेत. हे सुद्धा मॅनमेड चेंजेस आहेत. कंबस्शन ऑफ फ्युएल हा नॅचरली बनवू शकतो आपण, आणि कारण निसर्गातही आग लागते आणि माणूस सुद्धा ह्या सगळ्या फ्युएलचा वापर करतो. आणि हे जे दोन्ही आहे हे पुन्हा मॅनमेड चेंजेस आहेत. मात्र हे सर्व जे एक्झाम्पल पाहिले 1, 2, 3, 4, 5
6 7 हे सर्व जे चेंजेस आहेत ते सर्व केमिकल चेंजेस आहेत. अशा पद्धतीने आपण केमिकल चेंज हा भाग अभ्यासलेला आहे. सुरुवातीला तुम्ही केमिकल चेंज, फिजिकल चेंज, त्याचे एक्झाम्पल आणि डेफिनेशन लिहा. त्यानंतर ह्या सगळ्या रिएक्शन्स लिहा आणि त्यानंतर ह्या शेवटी या 2 रिएक्शन लिहायच्या आहेत. अशा पद्धतीने हा आपण केमिकल चेंज हा भाग टेक्स्ट बुक मधून सुद्धा अभ्यासून घ्या.